खूप दिवस झाले शॉपिंग केली नव्हती तर म्हटलं चला आपण पुण्यात राहतो तर एफसी रोडला शॉपिंग करायला जाऊ. माझी सिस्टर आणि मी आम्ही दोघींनी ठरवलं होतं की एक्झाम झाली की पहिले शॉपिंग करायला जायचं. आणि बघा यार आता या पुण्याच्या तडकत्या भडकत्या उन्हामध्ये सकाळी आणि दुपारी तर शॉपिंगला जाऊ शकत नाही, सो आम्ही 4 नंतर जायचं ठरवलं. डोंट यू गाईज थिंक माय मेकअप इज मेकअपिंग? आय तो थिंक सो. तसं तर कुठेही जाण्याच्या वेळेस आम्ही दोघी टू व्हीलरनेच फिरतो, बट आज आम्ही 3 जण होतो आणि प्लस आमची दीदी सुद्धा येणार होती रावेतवरून. दीदी इकडे टू व्हीलरने आली होती, प्लस तिला येताना ट्रॅफिक सुद्धा नाही लागलं, सो ती आमच्या 45 मिनिट्स आधीच येऊन इथे पोहोचली होती. बट आम्हाला ट्रॅफिक लागलं होतं आणि माझी खूप जास्त चिडचिड होत होती कारण की मला कोणाला वेट करायला लावणं अजिबात आवडत नाही. एनिवेज कालच दीदीने असा क्यूट टॅटू काढला होता, तो ती आम्हाला शो करत होती आणि आधीचा पण होता तिचा बटरफ्लाय वाला, तो पण खूप जास्त क्यूट आहे, मला खूप आवडायचा. तिने 2 वर्षापूर्वी काढला होता. ज्वेलरीची सगळी शॉपिंग आमची झाल्यानंतर मी माझा बर्थडे ड्रेस पण परचेस केला होता, जो माझ्या हातामध्ये शो होता. त्यानंतर आम्हाला जाता जाता एक परफ्यूमचं शॉप दिसलं, जिथे ते कस्टमाइज करून परफ्यूम बनवून देतात. थोडंसं जवळ येऊन बघितल्यानंतर मी जेव्हा या शॉपचं नाव वाचलं तेव्हा मला लक्षात आलं की मी रील्स मध्ये ह्याचे 2-3 व्हिडिओज बघितले होते. पहिले त्या दादांनी आम्हाला टेस्टर्स दिले थोडेसे टेस्ट करण्यासाठी, आय मीन स्मेल करण्यासाठी, आणि यार खरंच इतके सुंदर स्मेल करत होते ना यांचे परफ्यूम. आम्ही तर इकडे थांबलो होतो कारण की दीदी कस्टमाइज करून घेत होती एक परफ्यूम, मी तर नाही घेऊ शकत कारण की रिसेंटलीच मी मम्मा, सिस्टर आणि माझ्यासाठी असे 3 परफ्यूम घेतले होते आणि ते संपल्याशिवाय तर मी दुसरा परफ्यूम मध्ये इन्व्हेस्ट नाही करू शकत. बट ऑनेस्टली ही सगळी प्रोसेस बघून मला असं वाटत होतं की मी एक परफ्यूम घ्यावा, बट मी नाही घेतला कारण की मी कंट्रोल ठेवला होता स्वतःवर आज खूप जास्त. बिकॉज मला पर्सनली असं वाटतं की तुमच्याकडे ऑलरेडी जी गोष्ट आहे तीच परत तुम्ही घेऊ नये ती संपल्याशिवाय. आम्ही एवढी शॉपिंग केलीच होती तर म्हटलं ब्रोला पण एक शर्ट घेऊनच टाकावा. देन दीदी आम्हाला बोलले की वेस्ट साईडच्या खालचा बर्गर आणि कॉफी खूप मस्त लागते, सो आम्ही 4 बर्गर आणि 4 कॉफी ऑर्डर केली. मला पर्सनली हा बर्गर खूप जास्त आवडला कारण की ह्याची जी पॅटी होती ती एकदम परफेक्टली क्रिस्पी होती आणि त्याचा ब्रेड पण ब्राऊन ब्रेड होता, त्यामुळे मला खूप जास्त आवडला. आता माझ्या बहिणीचा प्रॉब्लेम असा आहे की तिच्या मापाची जीन्स भेटत नाही, आय मीन तिच्या हाईटची जीन्स परफेक्ट भेटत नाही आणि इकडे भेटली त्यामुळे ती पण खूप हॅपी होती. ती माझं खूप दिवस झाले डोकं खात होती की मला एक जीन्स घ्यायची, आपण कधी जाणार आणि फायनली आज तिची जीन्स भेटली. माझं कसं आहे ना की मी ऑनलाईन ऑर्डर जरी केली ना तरी माझ्या हाईटला आणि मापाला परफेक्ट बसणारी जीन्स भेटती, बट तिची नाही भेट. देन लास्टला परत एकदा दीदीने ज्वेलरी शॉपिंग केलेली आहे. दीदी माझी किती ज्वेलरी घेते मला कळतच नव्हतं यार. दीदी तू किती ज्वेलरी घेते, मी तिला बोलत होते. आणि मग माझ्या लक्षात आलं की मला जसा मेकअप कलेक्ट करायला आवडतो तसंच तिला सेम ज्वेलरीज कलेक्ट करायला आवडतात आणि ते काही वाईट नाहीये. केओटिक बट ओव्हरऑल इट वॉज अ प्रिटी गुड डे. ओके, सी यू गाइस इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.